Hello all. In last lecture we have started chapter chapter number 3, that is issue of debenture. In last part we have seen the various situations where the issue of debenture means debenture issue at par, debenture issue at discount, debenture issue at premium. At par means equal to nominal or face value of that debenture. Then at discount means lesser amount than that nominal or face value of that debenture. And then at premium means more than the amount of nominal value or face value of that debenture. So let's we start the journal entries of this issue of debenture. So you can see this chart. See, amount receivable in installment with different conditions. आता काही जर्नल एंट्रीज आहेत, काही ट्रान्झॅक्शन दिलेत आणि डिबेंचर इश्यू ॲट पार, प्रीमियम, डिस्काउंट अशा सिच्युएशन्स ज्या आहेत ह्या इथे दिलेल्या आहेत. मग त्या सिच्युएशन्समध्ये कशा एंट्रीज पास केल्या जातील किंवा त्या एंट्रीमध्ये काय अजून ॲडिशन होणार आहे, काय कट होणार आहे त्यातून. सो कुठे कोणत्या सिच्युएशनला आपल्याला काय एंट्री करायची आहे हे आपण बघूया. So first transaction is receipt of application money. So transaction is receipt of application money. Application money receipt ची entry करायची आहे. In first situation, debenture issue at par, redeemable at par. आता जर अशी सिच्युएशन असेल की डिबेंचर at par ने इश्यू केलेलं आहे and redeemable at par, then the entry will be bank account debit to debenture application account. आता ही जी एंट्री आहे रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशनमध्ये बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट, हीच एंट्री सगळ्या सिच्युएशन्समध्ये सेम राहते. मीन्स डिबेंचर इश्यू ॲट प्रीमियम, रिडीमेबल ॲट पार या सिच्युएशनला सुद्धा सेम एंट्री राहणार आहे. डिबेंचर इश्यू ॲट डिस्काउंट मीन्स लेसर अमाऊंट जरी मिळत असेल, डिस्काउंटने जरी आपण इश्यू केले असतील डिबेंचर्स तरी सुद्धा सेम एंट्री राहते. डिबेंचर्स इश्यू ॲट पार, रिडीमेबल ॲट प्रीमियम या सिच्युएशनला सुद्धा सेम एंट्री राहते. बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट. देन डिबेंचर इश्यू ॲट डिस्काउंट, रिडीमेबल ॲट प्रीमियम, डिबेंचर इश्यू ॲट प्रीमियम, रिडीमेबल ॲट प्रीमियम, तरीही सेम एंट्री राहते. सो रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन मनीची जी एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट, दिस एंट्री विल बी सेम फॉर ऑल द सिच्युएशन्स. या ज्या सिच्युएशन्स दिल्यात या सगळीकडे ही एंट्री जी आहे ही सेम राहते. बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट. सो हिअर इज सेम एंट्री असं लिहिलेलं आहे इथे. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, ट्रान्सफर ऑफ ॲप्लिकेशन मनी टू डिबेंचर अकाउंट. आता जे ॲप्लिकेशन मनी रिसीव्ह झाला होता तो आपण डिबेंचर अकाउंटला ट्रान्सफर करतोय. सो एंट्री विल बी डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट. जेवढा ॲप्लिकेशन मनी रिसीव्ह झालाय हा आपण ट्रान्सफर करतोय डिबेंचर अकाउंटला. सो डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट अँड दिस एंट्री विल बी सेम फॉर ऑल द सिच्युएशन्स. सगळ्या सिच्युएशनमध्ये एंट्री सेम आहे. मग डिबेंचर इश्यू ॲट प्रीमियम असेल, डिबेंचर इश्यू ॲट डिस्काउंट असेल, रिडीमेबल ॲट पार, रिडीमेबल ॲट प्रीमियम, कोणतीही सिच्युएशन असो एंट्री सेम. डिबेंचर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इज अलॉटमेंट मनी ड्यू. आता फर्स्ट आपण 2 ट्रान्झॅक्शन बघितले. रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन मनी, ॲप्लिकेशन मनी रिसीव्ह झाल्याची एंट्री, ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर झाल्याची एंट्री. आता त्या 2च एंट्री होत्या आणि त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये सेम होत्या. थर्ड ट्रान्झॅक्शन इज अलॉटमेंट मनी ड्यू. अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री करायची. आता ही एंट्री प्रत्येक सिच्युएशनमध्ये कशी चेंज होत जाते ती बघूया. फर्स्ट सिच्युएशन, डिबेंचर इश्यू ॲट पार अँड रिडीमेबल ॲट पार. इश्यू ॲट पार केलेत, रिडीमेबल ॲट पार. एंट्री डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट. तर डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट आहे इथे एंट्री. डिबेंचर इश्यू ॲट प्रीमियम, रिडीमेबल ॲट पार. जर डिबेंचर आपण प्रीमियम अमाऊंटने इश्यू केले असतील, प्रीमियम मीन्स मोअर दॅन इट्स नॉमिनल ऑर फेस व्हॅल्यू. डिबेंचर जे आहे दॅट प्रीमियमने आपण इश्यू केले असतील, रिडीमेबल ॲट पार.
then the entry will be debenture allotment account debit to debenture account to securities premium account. So इथे ॲट प्रीमियमची सिच्युएशन आहे, दॅट्स वाय इथे डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट टू सिक्युरिटीज प्रीमियम. सिक्युरिटीज प्रीमियम जेवढी प्रीमियम अमाऊंट आहे ही सगळी सिक्युरिटीज प्रीमियमला जाणार आहे. नेक्स्ट सिच्युएशन, डिबेंचर इश्यू ॲट डिस्काउंट. जर ते डिस्काउंटने इश्यू केले असतील अँड रिडीमेबल ॲट पार, देन द एंट्री विल बी डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट डेबिट डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट टू डिबेंचर्स अकाउंट. डिबेंचर अलॉटमेंट अकाउंटला डेबिट केलंय, देन जेवढा डिस्काउंट आहे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट अँड टू डिबेंचर अकाउंट. तर डिस्काउंटच्या सिच्युएशन मध्ये अशी एंट्री जाणार आहे, जेवढा डिस्काउंट आहे त्याला डेबिट करायचं आहे. नेक्स्ट, डिबेंचर्स इश्यू ॲट पार. आता डिबेंचर्स जे आहेत हे ॲट पारच्या सिच्युएशनने इथे इश्यू केलेत, बट रिडीमेबल ॲट प्रीमियम. देन एंट्री डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट डेबिट लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर टू डिबेंचर अकाउंट डिबेंचर रिडम्पशन प्रीमियम अकाउंट. आता इथे डिबेंचर इश्यू ॲट पारच्या सिच्युएशनमध्ये अँड रिडीमेबल ॲट प्रीमियम. डिबेंचर अलॉटमेंट अकाउंटला डेबिट केलंय, लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंटला डेबिट केलंय टू डिबेंचर अकाउंट टू डिबेंचर रिडम्पशन प्रीमियम अकाउंट. नेक्स्ट इज डिबेंचर इश्यू ॲट डिस्काउंट रिडीमेबल ॲट प्रीमियम. आता डिबेंचर जे आहेत हे ॲट डिस्काउंटने इश्यू केलेत, रिडीमेबल ॲट प्रीमियम. Then the entry will be debenture allotment account debit loss on issue of debenture account debit to debenture account to debenture redemption premium account. So allotment ला जेवढी डिबेंचरची अमाऊंट आहे ती येणार, then loss of issue of debenture, then to debenture account and to debenture redemption premium account. Next is डिबेंचर इश्यू ॲट प्रीमियम रिडीमेबल ॲट प्रीमियम. आता डिबेंचर जे आहेत हे प्रीमियमनेच इश्यू केलेत अँड रिडीमेबल ॲट ऑल्सो प्रीमियम. सो एंट्री डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट डेबिट लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर. लॉस ऑन इश्यू डिबेंचर आपण जेव्हा डिस्काउंटने इश्यू करतो दॅट इज अवर लॉस. सो लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट टू डिबेंचर रिडम्पशन प्रीमियम अकाउंट अँड टू सिक्युरिटीज प्रीमियम. सो सिक्युरिटीज प्रीमियम का तर आपण डिबेंचर जे आहेत हे ॲट प्रीमियमने आपण इश्यू करतोय. सो प्रीमियम अमाऊंट जे आहे ही सिक्युरिटी प्रीमियमला जाणार. सो अलॉटमेंट मनी ड्यू मध्ये ज्या एंट्रीज आहेत त्यामध्ये फक्त थोडे चेंजेस आहेत. इथे प्रत्येक सिच्युएशनला थोड्या थोड्या वेगळ्याच एंट्रीज आहेत, बाकी सगळीकडे सेमच एंट्री आहेत. Next is receipt of allotment money. See, receipt of allotment money. Receipt of allotment money ची एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट. आता ही एंट्री सगळ्या सिच्युएशन मध्ये तीच एंट्री राहणार, त्या एंट्रीमध्ये काही चेंज नाहीये, सेम एंट्री. बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट. जरी डिबेंचर ॲट पारच्या सिच्युएशनने इश्यू केले असतील, ॲट प्रीमियम, ॲट डिस्काउंट, रिडीमेबल ॲट पार और रिडीमेबल ॲट प्रीमियम, सेम एंट्री विल बी टेकन. बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अलॉटमेंट अकाउंट. Next transaction is first call due. See, first call due ची एंट्री आहे डिबेंचर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट. आता कॉल ड्यू ची एंट्री आहे इथे. मग सिच्युएशन डिबेंचर इश्यू ॲट पार, डिबेंचर इश्यू ॲट प्रीमियम, डिबेंचर इश्यू ॲट डिस्काउंट, रिडीमेबल ॲट पार, रिडीमेबल ॲट प्रीमियम. सिच्युएशन कोणतीही असो, एंट्री विल बी सेम. डिबेंचर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट. नेक्स्ट एंट्री रिसिप्ट ऑफ फर्स्ट कॉल. आता कॉल ड्यू ची एंट्री केली, आता कॉल रिसिव्हची एंट्री करणार आहोत. रिसिप्ट ऑफ फर्स्ट कॉल बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट. बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर फर्स्ट कॉल अकाउंट. आता सिच्युएशन कोणती असो सेम एंट्री सगळीकडे येणार आहे.
मग डिबेंचर इश्यू ॲट पार, ॲट प्रीमियम, ॲट डिस्काउंट किंवा redeemable at par, redeemable at discount, entry will be same. Bank account debit to debenture first call account. Receipt of first call ह्या transaction साठी entry आहे bank account debit to debenture first call account. इथे आपल्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत या वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये कशा एंट्रीज येणार आहेत ॲट पार, ॲट प्रीमियम, ॲट डिस्काउंट हे आपण बघितल्यात. Next is accounting for the issue of debenture considering the terms and conditions of redemption. आता डिबेंचर इश्यू करताना कोणत्या कंडिशन असतात आणि डिबेंचर रिडम्शन मध्ये कोणत्या कंडिशन्स आहेत. फर्स्ट इश्यू ॲट पार, रिडम्शन ॲट पार. इश्यू ॲट प्रीमियम, रिडम्शन ॲट पार. इश्यू ॲट डिस्काउंट, रिडम्शन ॲट पार. जसं मगाशी आपण जे टाईप बघितले डिबेंचर्स इश्यू ॲट पार केलेत, रिडीमेबल ॲट पार. प्रीमियमने इश्यू केलेत, रिडीमेबल ॲट पार. सो इथे इश्यू at par, redemption at premium, issue at discount, redemption at premium, and debenture issue at premium, debenture redemption at premium. ह्या अशा काही कंडिशन्स आहेत ज्या आपण मगासच्या एंट्रीज मध्ये बघितल्या होत्या. तर आपण जर्नल एंट्रीज ज्या आहेत त्या बघूया आणि त्याच्या पुढे अमाऊंट आपल्याला कशा शो करायच्या म्हणजे कोणती अमाऊंट तिथे रेकॉर्ड केली जाईल. फर्स्ट आहे इश्यू ऑफ डिबेंचर ॲट पार अँड रिडीमेबल ॲट पार. डिबेंचर इश्यू ॲट पार, रिडीमेबल ॲट पार. बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट. जेवढी नॉमिनल व्हॅल्यू असेल त्या डिबेंचरची दोन्हीकडे अमाऊंट सेम राहील. डेबिट क्रेडिट. बँक अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट. नेक्स्ट सिच्युएशन, नेक्स्ट एंट्री, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इश्यू ॲट प्रीमियम. डिबेंचर्स ॲट प्रीमियमने इश्यू केले अँड रिडीमेबल ॲट पार. So entry will be bank account debit to debentures account to securities premium account. आता बँक अकाउंटला आपण जे डेबिट केलंय अमाऊंट रिसीव्ह जेवढी अमाऊंट रिसीव्ह होते ती सगळी आपण डेबिटला घेणार आहोत. टू डिबेंचर्स अकाउंटला जेवढी त्या डिबेंचरची नॉमिनल व्हॅल्यू आहे ती रेकॉर्ड करायची आहे. टू सिक्युरिटीज प्रीमियम मीन्स जेवढी अमाऊंट ऑफ प्रीमियम आहे, अमाऊंट जेवढी जास्त दिली आहे प्रीमियम अमाऊंट ही सिक्युरिटी प्रीमियमला जाणार आहे. नेक्स्ट इज इश्यू ॲट डिस्काउंट अँड रिडीमेबल ॲट पार. आता डिबेंचर्स जे आहेत हे ॲट डिस्काउंटने इश्यू केलेत अँड रिडीमेबल ॲट पार. सो एंट्री विल बी बँक अकाउंट डेबिट जेवढी अमाऊंट रिसीव्ह झाली ती रेकॉर्ड केली जाईल. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट जेवढं डिस्काउंट अलाव केलं आहे तेवढं डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचरला जाईल. टू डिबेंचर्स अकाउंट नॉमिनल व्हॅल्यू ऑफ दॅट डिबेंचर. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन इज इश्यू ॲट पार अँड रिडीमेबल ॲट प्रीमियम. आता जे डिबेंचर्स आपण ॲट पारच्या सिच्युएशनने इश्यू केलेत ते रिडीमेबल ॲट प्रीमियम आहेत. मग एंट्री कशी होईल. बँक अकाउंट डेबिट लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर अकाउंट. फर्स्ट बँक अकाउंटला अमाऊंट कोणती जाईल तर जेवढी अमाऊंट रिसीव्ह होते ती बँकला जाईल. देन डेबिट लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर. आता जेवढा प्रीमियम ऑन रिडम्शन आहे लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचरला जाईल. टू डिबेंचर अकाउंट मीन्स नॉमिनल व्हॅल्यू ऑफ दॅट डिबेंचर. त्या डिबेंचरची जी नॉमिनल व्हॅल्यू आहे फेस व्हॅल्यू आहे ती जाईल इथे. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर जेवढं रिडम्शनसाठी प्रीमियम आहे प्रीमियम ही अमाऊंट क्रेडिट केली जाईल. नेक्स्ट इज इश्यू ॲट डिस्काउंट अँड रिडीमेबल ॲट प्रीमियम. डिस्काउंट जे आहेत हे डिबेंचर्स जे आहेत हे ॲट डिस्काउंटने इश्यू केलेत अँड रिडीमेबल ॲट प्रीमियम. अँड एंट्री विल बी बँक अकाउंट डेबिट लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर अकाउंट डेबिट टू डिबेंचर अकाउंट टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ डिबेंचर अकाउंट. बँक अकाउंट जे आहे बँक अकाउंटला जेवढी अमाऊंट रिसीव्ह होते ती जाईल. देन लॉस ऑन इश्यू ऑफ डिबेंचर जेवढं डिस्काउंट अलाव केलेलं आहे डिस्काउंट अलाव अँड प्रीमियम ऑन रिडम्शन ती अमाऊंट जाईल. टू डिबेंचर अकाउंट नॉमिनल व्हॅल्यू ऑफ दॅट डिबेंचर
अँड प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ डिबेंचर अकाउंटला जेवढं रिडम्पशनचं प्रीमियम आहे ती अमाउंट जाईल.